नाशिकच्या इगतपुरीतून धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली होती। 10वीच्या विद्यार्थ्यांनी 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांवरती अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी 8 बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधीक्षकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। रॅगिंगच्या नावाखाली 10वीच्या विद्यार्थ्यांनी 5वी 7वीच्या विद्यार्थ्यांवरती अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। या प्रकरणी पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता। मात्र आज पोलिसांनी 8 बालकांना ताब्यात घेतलंय आणि संबंधित अधीक्षकावरही गुन्हा दाखल केलाय। वसतिगृहामध्ये राहणारे 5वी ते 10वीचे विद्यार्थी याच्यामधील 10वीच्या विद्यार्थ्यांनी 5वी 6वी आणि 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांवर रॅगिंगच्या माध्यमातून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केलेले आहेत। अशा स्वरूपाची माहिती विद्यार्थ्यांनी त्यांच्या रेक्टरला सांगितली, रेक्टरने त्यांच्या वडिलांना सांगितली आणि वडिलांनी आमच्याकडे येऊन फिर्याद दिलेली आहे। आतापर्यंत यामध्ये 8 विधी संघर्ष बालक मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये 6 विक्टीम मिळालेले आहेत। अधिकचा तपास इगतपुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांची टीम करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।